मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 1 तासाच्या पावसामध्ये नदी नाले तुडुंब। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगावच्या चोपड्यामध्ये 5 महिन्यामध्ये 1,500 नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा। स्थानिक प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये ड्रोन फवारणी प्रशिक्षणाचं आयोजन। प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक सादर। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये विकसित गाव योजनेचा शुभारंभ। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींच्या हस्ते मार्गदर्शनपर शिबिराचा शुभारंभ। जळगावच्या चोपड्यामध्ये कुपोषित बालकांची तपासणी, सकस आहार आणि औषधाचं बालकांना वाटप। 84 बालक कुपोषित असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती। धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या कौडगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन। 130 बैलगाडा सहभागी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक। जिल्ह्यामधील शेतकरी माहितीला त्यांची जागा दाखवतील, नाना पटोलेंना विश्वास। दरवाढीमुळे बेस्टच्या मासिक उत्पन्नामध्ये सरासरी 74 कोटींनी वाढ। मात्र महिन्याभरामध्ये बेस्टचे 5 लाख प्रवासी कमी झाले। मुंबईतील घाटकोपर वर्सोवा मेट्रोला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद। गेल्या 11 वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 111 कोटी लोकांचा मेट्रोनं प्रवास। मेट्रो 1चा आज 11व्या वर्षामध्ये पदार्पण।